नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत ते उद्विग्न झालेले आहेत अशी थेट भूमिका मांडली आहे. मराठा आंदोलनाचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आजवर अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. अनेक पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी अनेकदा अनेक प्रकारच्या भूमिका मांडल्या आणि या अनेक पत्रकार परिषदांमधल्या अनेक भूमिकांमधून आतापर्यंत इतकंच समोर आलेलं आहे की मराठा आंदोलन एक पाऊल सुद्धा पुढे सरकलेलं नाही. आता मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी थेट सांगितलंय की ते उद्विग्न झाले आहेत. या उद्विग्नतेच्या निमित्तानं त्यांच्या आजवरच्या मराठा आंदोलनाचं नेतृत्व हातात घेतल्यानंतरच्या भूमिकेची, वर्तनाची आणि नियोजनाची चर्चा अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला जी मराठा आंदोलन ही गेल्या सरकारच्या काळामध्ये 50हून अधिक मोर्चे काढून सरकारवर दबाव आणण्यात यशस्वी झाली होती, ती सगळी आंदोलनं, त्या सगळ्या आंदोलनांचे सगळे समन्वयक आणि या सगळ्या समन्वयकांमधला सगळा समन्वय आता कुठं गेला हा प्रश्नही उरतो. आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत त्याची ही चर्चा. शीर्षक आहे संभाजीराजे उद्विग्न का झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेली भूमिका आपण सर्वप्रथम ऐकणार आहोत. मुंबईतल्या पत्रकार परिषदेच्या नंतर त्यांनी आपली भूमिका मांडली आणि आपल्या उद्विग्नतेच्या संदर्भातली कारणमीमांसा केली. ज्या मुलांना नोकऱ्या देणार, जी मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या घरातल्या लोकांना, हे 5-6 मुद्दे जे त्यांच्या हातातले विषय, हे आजही विषय त्यांनी सुटले नाहीत. 8 महिने झालेले. आता किती दिवस समाजाला वेठीस धरायचं? म्हणून मी आता स्वतःच ठरवले. 2-3 आंदोलन आम्ही नाशिक, कोल्हापूर, नांदेडला आंदोलन केले. आता त्यात काही निष्पन्नच होत नाही तर समाजा वेठीस न धरता आपण स्वतःच आमरण उपोषणाला बसू, एकटं मी, म्हणून हा निर्णय मी घेतला. म्हणून ते आझाद मैदानात आता पाणी करणार. भविष्यातल्या आंदोलनाची जागा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानाची निवड केली आहे. आंदोलनाच्या ठिकाणाची त्यांनी पाहणी सुद्धा केली. आंदोलनाच्या ठिकाणाची पाहणी केल्याच्या नंतर त्यांनी आता हे करावंच लागेल असा निर्धारही व्यक्त केला. चर्चेच्या निमित्तानं आपण याच्या संदर्भातले विविध प्रश्न समोर आणणार आहोत, त्याची उत्तरं घेणार आहोत. आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत संभाजीराजेंचे कट्टर समर्थक करण गायकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत 2 मराठा समन्वयक आहेत. आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आणि दिलीप पाटील मराठा समन्वयक या नात्यानं आपल्या सोबत आहेत. पहिला प्रश्न करण गायकर यांना आहे. थोड्याच वेळात सरकारचेही प्रतिनिधी चर्चेत येतील याचीही कल्पना देतो आणि करण गायकर आपल्याला विचारतो, आजच्या घडीला छत्रपती संभाजीराजे यांनी केलेली घोषणा ही प्रत्यक्षात कोणत्या तारखेला उतरेल? निश्चित सर, तुम्ही अत्यंत रास्त प्रश्न विचारला. परंतु पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची तारीख डिक्लेअर केलेली आहे, ही आपणास माहिती देतो. 26 तारखेला युवराज छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्या ठिकाणी सरकारशी आतापर्यंत केलेल्या चर्चा, सरकारशी केलेले कागदपत्री, सगळे कागदपत्रांची सगळी आतापर्यंतची जी काही देवाणघेवाण, याच्यामध्ये कुठेही सरकारने किंवा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कुठलीही दखल घेतली नाही. वारंवार फक्त छत्रपतींकडे ते वेळ मागत राहिले आणि त्याचा दुरुपयोग करून मराठा समाजाची फक्त दिशाभूल केली. त्यामुळं आज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आज भूमिका घेतलेली आहे की मी स्वतः आझाद मैदानावर अमर उपोषण करेन. जी, करण गायकरजी एकच मिनिट. आपण आमरण उपोषणाच्या पर्यंतची परिस्थिती आलेली आहे हे सुद्धा सूचित केलं आणि तुम्ही हेही सांगितलं की राजेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये एक तारीख घोषित केलेली आहे, निश्चित घोषित केली आहे, ती सगळ्यांनी ऐकलेली पण आहे. मी आपल्याला तो प्रश्न याच हेतूने विचारला होता की ज्या तारखेला आंदोलन घोषित झालंय त्या तारखेला ते त्याच पद्धतीने होणार आहे का? नक्की 100% होणार आहे. छत्रपतींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन तारीख डिक्लेअर केलेली आहे
त्यामुळं आपण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित सुद्धा करू नये अशी बर. माझी आपल्याला विनंती आहे की ते छत्रपतींनी सांगितलंय, त्यांनी आतापर्यंत सरकारला वेळ दिल्या, तारखा दिल्या नव्हत्या आंदोलनाच्या. आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीराजेंनी निर्णायक भूमिका घेऊन 26 तारीख ही डिक्लेअर केलेली आहे. ठीक आहे, याच्यावर एक पटकन पुढे नेऊयात मुद्दा आणि त्यानिमित्तानं आधी दिलीप पाटील यांना बोलतो करतो. दिलीप पाटील यांच्याशी आपला तांत्रिक दृष्ट्या संबंध आणि संपर्क अत्यंत उत्तम प्रस्थापित झालाय, म्हणून माझा पहिला प्रश्न पटकन दिलीप पाटील या मराठा समन्वयक यांना आहे. दिलीपराव, घोषित झालेल्या तारखेला आंदोलन होणारच, या वक्तव्याच्या नंतर अपेक्षा काय आहेत? पहिली महत्वाचं असं आहे की दुर्दैव असं आहे की या छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणाचा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. माझं वैयक्तिक जर मत म्हटलं तर संभाजीराजेंनी छत्रपतींनी उपोषण करावं, आमरण उपोषण करावं याच्या मी विरोधक आहे. कारण छत्रपतींनी ही गोष्ट करावी ही आम्हाला पटत नाही. छत्रपतींनी आपल्याला आदेश द्यायचा असतो आणि जनतेने किंवा कार्यकर्त्यांनी तो आदेश पाळायचा, ही भूमिका पाहिजे. ही पहिली भूमिका. दुसरं आता महत्वाचं असं आहे की जी तारीख दिलेली आहे 26 ची जी तारीख दिलेली आहे त्यावेळी उपोषण छत्रपतींनी त्यात सांगितलंय की जर का त्याच्या आधी जर सरकारनं जर का मागण्या आमच्या मान्य केल्या तर आम्ही उपोषण पाठीमागे घेऊ. तर माझं म्हणणं असं आहे की आतापर्यंतचा जर का अनुभव बघता की हे जे सरकारचे लोक आहेत ते कुठं तर तातुरमातुर शब्द देतात, आम्ही हे आहे, आम्ही ते आहे, आम्ही करू, आम्ही अशा पद्धतीनं आश्वासन करू. त्यानंतर जी भूमिका घेतली जाते की आता सरकार सकारात्मक आहे, सरकार आता विचार करेल, मला खात्री वाटते आणि सरकारकडून असं अशा पद्धतीच्या उत्तराच्या नंतर असं आंदोलन थांबवता कामा. मी म्हणणार नाही छत्रपतीने आमरण उपोषण केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की जे आंदोलन आहे ते आंदोलन वाढायला पाहिजे. आत्ताची जी काही ज्या परिस्थितीला दिलीपराव ज्या पद्धतीनं आता राजे बोलून गेलेले आहेत आणि करण गायकर सुद्धा सांगतायत की आता ते बोलले आहेत म्हणजे ते करून दाखवणार आहेत. मला पटकन आबासाहेब पाटील आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि आपल्या नंतर डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं जोडले गेले, त्यांना काही प्रश्न आहेत. आपल्याला आबासाहेब उत्तर या मुद्द्यावर द्यायचं आहे की शब्दाचा बाण सुटलेला आहे का? प्रसादजी, सध्या मराठा आरक्षणाचा जो विषय आहे ला सरकार लक्ष देत सरकारकडे अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत. बराच काय त्याच्यामध्ये पुलाखालून पाणी निघून गेलेलं आहे. परंतु मी आपल्याला या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सूचित करू इच्छितो की ज्या वेळेला 9 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांचा महामोर्चा मुंबईमध्ये आला होता, त्याच आझाद मैदानावरती छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी सगळ्या मागण्या मान्य झाल्याचं घोषित केलं होतं. आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातील सगळी जनता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं, सगळ्या मागण्या मान्य झाल्या म्हणून खुशीनं सर आलेला मोर्चा परत गेला होता. ती मी एवढ्यासाठी आठवण करून देतो की त्याच आझाद मैदानावरती आज पुन्हा छत्रपती युवराज संभाजीराजांना आंदोलन घोषणा करण्याची वेळ का आली, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचं कारण मग आबासाहेब याचं उत्तरही पटकन घ्यायला लागेल. आपण अत्यंत एका थेट मुद्द्यावर चर्चा आणलीत. करण गायकर, आपल्याकडे त्याचं उत्तर आहे की ज्या ठिकाणी आंदोलन हे यशस्वी झालं, मागण्या मान्य झाल्या, याची घोषणा छत्रपतींनी स्वतः केली होती, तिथेच आज परत एकदा त्यांना आमरण उपोषण करावं लागत आहे. बघा, छत्रपती संभाजीराजेंनी त्यावेळेस परिस्थिती सगळी आजमावून आणि त्यांनी असं कुठेही म्हटलं नव्हतं. आबासाहेब त्या ठिकाणी होते, मी स्वतः होतो. त्यांनी जनतेला सांगितलं की सरकारशी चर्चा झाली, सरकार सकारात्मक आहे, सरकारने आपल्याला शब्द दिलेला आहे की ह्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील होते. यांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही हे सगळे प्रश्न सोडवतो. ते बऱ्याचशा अंशी ते प्रश्न सोडवले पण गेले. म्हणजे मराठा समाजाचं सारथीचं कार्यालय सुरू झालं, वसतिगृह काही ठिकाणी झाले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं संचालक मंडळ, त्याला अध्यक्ष, त्याचा निधी सुरू झाला, हे सगळं झालं. नाही, आज त्याच्यानंतर जे काही बंद झालंय लक्षात घ्या. हा, करणजी, काय राहिलंय त्यावरही आपण प्रकाश टाकावा. काय राहिलं नक्की?
काय राहिलंय तर जे अण्णासाहेब पाटील महामंडळ सुरू झालं होतं ते अण्णासाहेब पाटील महामंडळाला आता व्याज परतावा देण्यासाठी सुद्धा पैसे नाही. दुसरं सारथी सारखी शिक्षण संस्था त्या काळात सुरू झाली होती, आज ती संस्था बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. प्रसादजी, मी आठवण करून देतो जी. की या राज्यामध्ये ज्या वेळेला परळीचं आंदोलन उभं राहिलं, ठोक मोर्चाचं आंदोलन उभं राहिलं, संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. त्याच्यानंतर त्यावेळेच्या युती सरकारला सगळ्या मागण्या केल्या होत्या. मुंबई मोर्चाच्या 100% आबासाहेब. झालेल्या आहेत, त्यांनी आपल्याला आबासाहेब आवर्जून ते- सांगतो. दुसरा मुद्दा नाही, 100% की आता त्या ज्या मताशी- वेळेला युवराज छत्रपती संभाजीराजांनी मागच्या वेळेला आंदोलनं जाहीर केली आणि यामध्ये सुद्धा ह्या सरकारनं ज्या पद्धतीनं फसवणूक केली की राजांनी सांगितलं की सकारात्मक चर्चा झाल्यात, सरकारला वेळ दिला पाहिजे, सरकारला वेळ दिला पाहिजे. आज 3 आबासाहेब, वर्षामध्ये सरकार नागपूर आघाडीवर अशोक सत्तेवर चव्हाणांनी मराठा अशोकराव चव्हाण आरक्षणात शब्द बोलायला तयार नाही. सरकार बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री तर बोलायला तयार नाहीत या विषयावरती. आणि आज छत्रपती युवराज संभाजीराजांना आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची वेळ येते, या छत्रपती घराण्याच्या वरती वेळ येते. त्याला कारण एकमेव हे आघाडी सरकार आहे. याच्यावरची आणि प्रतिक्रिया आमचं डॉक्टर वाघमारेंची असणं अपेक्षित आहे. डॉक्टर वाघमारे, आपण चर्चेत जोडले गेलेले आहात आणि इथे सुरू असलेला विषय आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचला असेल अशी अपेक्षा आहे. या आधीच्या सरकारच्या काळात 50 पेक्षा अधिक मराठा समाजाचे शांततापूर्ण मोर्चे निघाले. 2 शेवटच्या मोर्चांमध्ये ठोक मोर्चाच्या निमित्तानं अधिक उग्र स्वरूपानं मराठा समाजानं आपली भावना व्यक्त केली. आत्ताच्या घडीला आंदोलन होत नाहीये, तेवढ्या तीव्रतेनं तर अजिबात होत नाहीये. ही सरकारच्यासाठी, आत्ताच्या सरकारच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. असं असताना सुद्धा या समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे संभाजीराजे म्हणतात की अद्यापही सगळ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. ज्या मागण्या मान्य झाल्या त्यात खोच घालण्याचा प्रयत्न होतोय. प्रसादजी, आदरणीय संभाजीराजांचा पूर्णपणे मान सन्मान ठेवून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांच्या ताकदीचा नेता म्हणा, त्यांच्या ताकदीचे एक व्यक्तिमत्व म्हणा, या महाराष्ट्रातील ते आमचे राजे आहेत. त्यांनी तडकाफडकी अशा पद्धतीने असा निर्णय घेणं आणि तो निर्णय जाहीर करणं हे काही बरोबर नाही. सरकार बरोबर आपण, मला बोलू द्या, सरकार बरोबर त्यांच्या मागण्या किंवा त्या संदर्भात आपण ज्यावेळी टोकाचं पाऊल उचलतो त्याच्या आधी आपण संवाद साधून त्याच्यातून मार्ग काय निघतो हे बघायला पाहिजे. मागच्या वेळी जी भेट झाली, अजित पवार साहेबांबरोबर बोलणं झालं, पुण्यात बोलणं झालं, त्याच्यानंतर बोलणं झालं, त्याचा एक की बाबा या गोष्टी तुम्ही आता करा, नाही तर आम्ही या मार्गाला पोहोचू, अशा प्रकारची वॉर्निंग किंवा अशा प्रकारच्या गोष्टी सरकार बरोबर करून मग अशा पद्धतीचं पाऊल उचललं असतं तर एक समजू शकतो. जी, पण अशा पद्धतीचं पाऊल डायरेक्ट उचलणं हे योग्य नाही. डॉक्टर, सरकारने जी डॉक्टर, आपल्याला असं सुचवायचंय का की आमरण उपोषणाच्या आधी सरकारशी संवाद झालाच नाहीये आणि आमरण उपोषणाची वेळ आता आलेली आहे याची कल्पना सरकारला द्यायला हवी होती, असं वाटतं आपल्याला? प्रसादजी, मला असं नाही म्हणायचं की त्याच्या आधी संवाद झाला नाही. त्याच्या आधी संवाद झाला, त्याच्या आधी बोलणी झाली, त्याच्यानंतर सरकारकडून काही गोष्टी केल्या गेल्या, काही गोष्टी राहिल्या. कोविडचा काळ होता, 2-2.5 वर्ष त्याच्यामध्ये गेली, त्याच्यामुळे काही गोष्टी कमी पडल्या असतील. पण ज्यावेळी आता या सगळ्या गोष्टी कोविड नंतर सुरळीत सुरू व्हायला झाल्या, त्याच्यामध्ये पण आपण एक संवाद साधून बाबा आता सगळं सुरू होतंय, आपण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण कशा पद्धतीच्या करायला पाहिजे त्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं, मला बोलू द्या आप्पासाहेब, त्या गोष्टीकडे डॉक्टर त्यांच्याकडून येणाऱ्या भावना अत्यंत तीव्र आहेत, त्यांचं काही वेगळं म्हणणंही आहे, तेही ऐकायचं आहे. पण एकदा पटकन करण गायकरांना संधी देतो. आबासाहेब त्यानंतर आपली भूमिका ऐकणार आहे. करण गायकर, ज्या पद्धतीनं सरकारचं सातत्यानं म्हणणं आहे की इतक्या टोकाचा निर्णय घेण्याची गरज नाही, अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वीही कल्पना देणं गरजेचं आहे आणि किमान संवाद कायम राहायला पाहिजे, नक्की कुठं घोडं अडलंय? सर, मी आपल्याला सांगतो, अनेक वेळा चर्चा केल्या, अनेक वेळा आश्वासनं दिली. अहो, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण साहेब यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी, ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला, त्या दिवशी सांगितलं होतं की महाराष्ट्रामधल्या 22 जिल्ह्यांमध्ये वसतिगृहाचं उद्घाटन होतंय
अहो साफ खोटं बोलले. एक वसतिगृह फक्त एकनाथ शिंदेनी ते स्वतःच्या याच्यावर ठाण्यामध्ये उद्घाटन केलं, बाकी कुठेही उद्घाटन झाले नाहीत. हे लोक खोटं बोलतात सरळ. आज सारथीची काय अवस्था करून ठेवली, आज अण्णासाहेब पाटील महामंडळाची काय अवस्था आहे. अहो 5 वर्षानंतर आमच्या मुंबईच्या जी. लोकांना हे सरकार म्हणतं की अशोक चव्हाण आम्हाला स्पष्ट सांगतात की सगळे गुन्हे मागे घेतले. साहेब आपण त्या बातम्या पण लावल्या आपण सगळ्यांनी, बिलकुल. त्याच्यावर सरकारने गाजावाजा पण केला. अहो आता मुंबईच्या आमच्या नाही, लोकांना मग करण नाही केली 5 गायकर वर्षापूर्वी. करण गायकर प्रश्न असा उपस्थित राहतो की एकूणात तुमची भूमिका पाहता असं लक्षात येत आहे की प्राप्त स्थितीमध्ये बऱ्याचदा तुम्हाला दिलेले शब्द परस्पर फिरवले गेलेले आहेत. 100% फिरवले गेले. सुहासजी, मी पण आमच्या सुहासजी, अशोक हा चव्हाण आरोप- हा 100% आरोप- त्याची जबाबदारी त्यांनी मला कळाली. बोलू द्या ना, आता मला बोलू द्या. जी डॉक्टर आपली आरोप- भूमिका मांडा पटकन. हा- आपण हा- आपण 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 म्हणजे वैयक्तिक तुम्ही नाही, सरकारने छत्रपतींना दिलेले शब्द का पाळले नाहीत? तसा प्रकारचा भाव तरी किमान राजे समर्थकांमध्ये का असावा? तुम्ही विचारा ना अशोक चव्हाण साहेबांना. अहो मला बोलू तर द्या, की तुम्हाला तुमचं ऐकायलाच आम्ही बसायचं इकडे. अहो बोलू तर द्या ना. आम्ही बोलताना तुम्ही कशाला बोलताय मध्ये? अरे आम्ही आमचं पूर्ण होऊ द्या ना. तुम्हाला माहित आहे का अशोक चव्हाण साहेबांच्या आमच्या किती मिटिंग झाल्या, किती वेळा त्यांनी शब्द दिले, किती वेळा त्यांनी आम्हाला फसवलं, हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही झालं, आता मी बोलू का? हे गोष्टीचा विचार करून यायला पाहिजे होतं. बोलू का? तुम्ही सांगता की संभाजीराजांनी अहो. संभाजीराजांनी तो भूमिका नाही घेतली. संभाजीराजांनी प्रसादजी. वारंवार तुम्हाला- जी प्रसादजी आम्हाला बोलू द्या आता. ठीक आहे. केल्या नाही. आज त्यांनी- करण गायकर एकच मिनिट. करण गायकर मला विनंती आहे, आपल्याला विनंती करायची आहे, सरकारचं एकदा म्हणणं ऐकून घ्या. आपला राग, आपली उद्विग्नता, आपला संताप सगळं लक्षात येण्यासारखं आहे. तुमच्याच बरोबर आणि तुमच्याच सारखी भावना सुद्धा इतरांची पण आहे, त्यांनाही बोलतं करायचं आहे. पण आबासाहेब पाटील, दिलीप पाटील, त्याचबरोबर तुम्ही, तुमच्या सगळ्यांच्या बाबत एक उत्तर सरकारचं ऐकावं लागेल. डॉक्टर वाघमारे. किरण गायकवाडजी जरा ऐकून घेण्याची मनस्थिती ठेवा. आणि मी जेव्हा इकडे आलोय ना, अहो जरा ऐकून घ्या. अहो तुमचं आम्हाला ऐकायचं ना, आमचं ऐकून घ्या आता. हा बोला तुम्ही बोला. चला तुम्ही जे बोलताय ना, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून इकडे आलोय. तुम्ही जे आमचं म्हणणं स्पष्ट आहे, ऐकून घ्या. अहो ऐकून घ्या हो तुम्ही. तुम्हाला ऐकायला कळतंय का तुम्हाला? ऐकून घ्या ना. हा बोला. सगळ्या गोष्टींपैकी सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाही आहेत. काही गोष्टी पूर्ण झाल्यात, काही गोष्टी बाकी राहिलेल्या आहेत. पण त्या गोष्टी एक लक्षात घ्या, करोनाच्या काळानंतर त्याच्याकडे सकारात्मकरित्या त्या गोष्टी सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये सरकार आहे. ठीक आहे. ते होण्याच्या आधीच, अहो ते होण्याच्या आधीच जर तुम्ही ही भूमिका घ्याल की आम्ही आमरण उपोषण करू, अहो करोना नंतर तुम्ही कमीत कमी संवाद तर साधा. अहो अशोक चव्हाण साहेबांबरोबर संवाद साधला का? उत्तर देतो. आपण बोललाच का? डॉक्टर आपण सातत्यानं या पद्धतीनं भूमिका मांडत आहात की आंदोलनाच्या घोषणेपूर्वी संवाद हा खुंटलेला दिसतोय असं वाटावं. मला पटकन एक संधी ऐका डॉक्टर आणि करण गायकर दोघांनाही विनंती आहे, पटकन एकदा आबासाहेब पाटलांचं म्हणणं ऐकणार आहोत. 30 सेकंदातली त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. पटकन आबासाहेब. प्रसादजी, राजू वाघमारे साहेब आमचे मित्र आहेत. त्यांनी जी. जे आता ज्या पद्धतीने विषय सांगितला, मी आठवण करून देतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं, त्याच्यानंतर सरकारनं एवढ्या मोठ्या हालचाली चालू केल्या, मोठ्या प्रमाणामध्ये एवढी तत्परता दाखवली, विधेयक आणलं, कुणाला माहिती नसताना सुद्धा राज्यपालांच्या रात्री जाऊन सह्या घेतल्या, एवढ्या फास्ट सगळ्या यंत्रणा उभा केल्या. त्यावेळेला कोरोना नव्हता का? त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे मोर्चे काढायला लावले. विजय वडेट्टीवार मंत्री, छगन भुजबळ मंत्री त्या मोर्चात सामील, आणि आम्ही फक्त जाहीर केलं ते आमच्यावर गुन्हे दाखल करता. आज सरकारने सांगितलं गुन्हे मागे घ्या. जर गुन्हे मागे घेतले असते तर परवा आमची तारीख होती. मुंबईमध्ये जो महामोर्चा आणला होता, त्या महामोर्चाच्या त्या कोर्टातून आम्हाला समन्स आले. मी केरे पाटील याच्यावर पटकन दिलीप पाटलांनाही विचारतो. दिलीप पाटील, राज्य सरकारची ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका वेगवेगळी असं तुम्हाला कृतीतून दिसतंय का? एकदम बरोबर आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, ह्या योगायोग बघा की ज्यावेळी की नाही 5 मेला ज्यावेळी आपलं आरक्षण ज्यावेळी कॅन्सल झालं, त्यानंतर लगेच मूक मोर्चाचं आंदोलन चालू झालं.
लक्षात घ्या, त्यावेळी आक्रमकरित्या मराठा समाज रस्त्यावर येत होता, त्यावेळी थोडीशी जी भूमिका घेतली म्हणजे त्यावेळी शांत करायचा मराठा समाजाला एक प्रकारचा प्रयत्न झाला. त्यानंतर मूक मोर्चा आले, मूक मोर्चानंतर मराठा समाजाचा उद्रेक थांबवायचा प्रयत्न झाला. आता कुठं तर्क नाही. ओबीसी समाजाचं 32% ज्यावेळी हे आरक्षणाचं ज्यावेळी सर्वे केला आणि 32% ओबीसी आहे असं ज्यावेळी जाहीर झालं, त्यावेळी परत हा या पद्धतीचं उपोषण आलं. हे जे कनेक्शन आहे, या कनेक्शन बद्दल मला जरा करणं म्हणायचं आहे की ज्या ज्यावेळी सरकार बरोबर चर्चा झाली, प्रत्येक वेळी आपण सांगत आलो की सरकार सकारात्मक आहे, सरकारनं आता केलेलं आहे, आम्ही समाधानी आहोत. आणि आता यानंतर काय सरकारचं सगळं झालं. गेल्या 8 ते 9 महिन्यात ज्या ज्यावेळी सरकार सकारात्मक आहे अशा ज्यावेळी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेल्या, त्याबद्दल आता उत्तर पाहिजे आहे. जी, करण गायकवाडांच्या साठीचा हा प्रश्न आणि आतापर्यंत त्याचबरोबर सरकारच्या साठीचे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. दोन्हीची उत्तरं लागतील. पहिला मुद्दा जो आबासाहेब पाटलांनी उपस्थित केला, त्यानिमित्तानं पटकन डॉक्टर राजू वाघमारे आपल्याला बोलतं करतो. डॉक्टर, वेळेची मर्यादा कृपया पाळा, 30 सेकंदात सांगा, मराठा समाजाचं आरक्षण आणि ओबीसी समाजाचं आरक्षण या दोन्हीत आणि या दोन्हीच्या बाबतीत भूमिका वेगवेगळी कशी? पहिली गोष्ट की दोघांच्याही बाबतीत भूमिका सरकारची अजिबात वेगळी नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत पण सरकारची भूमिका आग्रही आहे आणि ओबीसी समाजाच्या बाबतीत पण तेवढीच आग्रही आहे. आमचे मित्र आप्पासाहेब पाटील जे म्हणाले, ऐका ऐका ऐका, आप्पासाहेब पाटील जे म्हणाले, ऐका ना, अहो पाटील साहेब ऐका, आप्पासाहेब पाटील जे म्हणाले की ज्या गुन्ह्याच्या बाबतीत अजून समन्स येत आहेत, माझंही तेच मत आहे. ते समन्स का येत आहेत तर पूर्वीच्या भाजप सरकारने भीमा कोरेगाव आणि मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आंदोलन याच्यासाठी जो नियम किंवा जो GR काढला, तो GR बदलणं प्रसाद कातेजी आवश्यक आहे. मी त्यासाठी भांडतोय की त्याच्यामुळे भीमा कोरेगाव आणि मराठा मोर्चाच्या बाबतीतले जे गुन्हे आहेत ते डॉक्टर, 2.5 वर्ष होत आली की सत्तेत येऊन, डॉक्टर 2.5 वर्ष होत आली सत्तेत येऊन, 2.5 वर्षांनंतर पण एक GR नाही बदलता येते. 2.5 वर्ष होत आली की GR कॅन्सल केला ना तर मराठा समाजावरच्या तरुणांचे आणि भीमा कोरेगावचे दोघांचेही गुन्हे हे संपूर्णपणे राजकीय गुन्हे कसे काय माघार घेतले? राजकीय तुमचे राजकीय गुन्हे कसे काय माघार घेतले? तो GR कसा काय लगेच निघाला? ते घेतलेले नाहीत, ते राजकीय घेतलेले गुन्ह्याचे नाहीत. GR मराठा कसे काय माघार समाजावर गुन्हे घेतले? तसेच आहेत आणि भीमा कोरेगावचे गुन्हे तसेच आहेत. घेतले. कारण तो जो GR आहे तो GR भाजपच्या काळातला बदलणं गरजेचं आहे आणि आम्ही तो बदलून घेऊ. डॉक्टर वाघमारे हे गोंधळात टाकणारं उत्तर आहे आणि हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा ऐकल्यानंतर लक्षात येईल की हे खरं नाहीये. 2.5 वर्ष सत्तेत आहात, सत्तेत यायच्या आधी मराठा आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळाला. सत्तेत येताना हे सांगून सत्तेत आलात की खोट्या पद्धतीनं भले आघाडी बनलेली असेल तरी पण की प्राप्त स्थितीमध्ये आपण आंदोलकांचे गुन्हे मागे घेऊ. 2.5 वर्षानंतर पण गुन्हे मागे होत नाहीत. नाही, त्याला कारणीभूत तो जो GR आहे, तो GR कारणीभूत आहे, तो कॅन्सल करून घ्यायचा. माझे प्रयत्न सुरू आहेत, मी ते करून घेणार आहे. कमाल आहे ही. याच्यावर करण गायकर पटकन आपल्याला विचारतो की म्हणे एका GRच्या निमित्तानं हे गुन्हे आजही कायम राहिलेले आहेत आणि 2.5 वर्ष सत्तेत होऊन गेलेलं हे सरकार सांगतंय. तुमची लाग असेल, तुमच्या अशोक चव्हाणांची आहे का ती विचारा एकदा. नामदार अशोक चव्हाणांना विचारून घ्या. गायकवाड साहेब, हा GR मी कॅन्सल करून घेणार, सगळ्यांचे गुन्हे कॅन्सल मी करून घेणार. आपण तसं सांगता आहात सांगतो डॉक्टर वाघमारे, आपण तसं सांगता आहात. आणखीन एक मुद्दा आहे जो थोड्या वेळापूर्वी दिलीप पाटलांनी करण गायकर यांच्या निमित्तानं उपस्थित केला. करण गायकर, त्यावरही आपण बोला जेणेकरून समाजामध्ये एकवाक्यता या आंदोलनाच्या बाबत राहील. आणि त्याच्या निमित्तानं आपल्याला दिलीप पाटील विचारू इच्छित आहेत की ज्या ज्या वेळेला सरकार अडचणीत होतं त्या वेळेला सगळं नीट चाललंय असं पत्रकार परिषदेतून आपल्याकडून काय येत होतं? सरकार ज्या वेळेस आम्ही बोलत होतो त्यावेळेस नामदार अशोक चव्हाण त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून ते चित्र तयार करत होते. शेवटी बघा, चर्चेतून प्रश्न सुटत असतो. ही भावना आमची जोपर्यंत होती तोपर्यंत सरकारशी चर्चा केली. सरकार जर आम्हाला सांगत असेल आतमध्ये की आम्ही सकारात्मक आहोत, नामदार अशोक चव्हाण जर सांगत असेल का आता होईल,
अजितदादा ज्यावेळेस सांगत होते की आता करणार, अजितदादांनी त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल सारथीला थोडासा फंड रिलीज केला आणि कोल्हापूरच्या ठिकाणी सारथीचं कार्यालय ओपनिंग करतो, ही जी सुरुवात दाखवली. सर, ज्या वेळेस आपल्याला दाखवलं जातं कोणाच्या पोटात आणि मनात तर घुसू नाही शकत. यांनी जे दाखवलं, करण गायकर, मग याचा असा अर्थ निघतो का आणि तसा अर्थ काढायचा का की सरकारनं फसवलंय? फसवलंच आहे ना सरकारने. अहो, फसवलं म्हणजे नामदार अशोक चव्हाण झालं. त्यांच्या जिल्ह्यात जेव्हा आंदोलन होतं त्यावेळेस अशोक चव्हाण त्या आंदोलनाची खिल्ली उडवतात आणि त्या आमच्या लोकांवर खोटे नाटे. आंदोलन थंड, या सगळ्या गोष्टीमुळे आंदोलन थंड झाली नाही असं वाटत नाही का करण गायकर आपल्याला? या सकारात्मक चर्चेमुळं संपूर्ण समाजाचे आंदोलन थंड झाले असं वाटत नाही का आपल्याला? गेल्या काय 9 होत नाही महिन्यात थंड? आंदोलन झालं नाही ना. साहेब, तुम्ही जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा आम्ही चर्चेला होतो. जी, सकारात्मक करण. चर्चा केल्या. काही थंड होत नाही. अरे मराठे थंड झाले तर ते मराठेच नाही ना. मग सकारात्मक दृष्टिकोन या महाराष्ट्राची घडी बसवण्यासाठी मराठा समाज हा करण. कायम पुढे असतो आणि तो सकारात्मक दृष्टीने चालतो. त्याच्यामुळं आताही संभाजीराजांनी सांगितलं करण. की महाराष्ट्र हे करू आमचं नका. उपोषण मी होणार आहे का पण? आमची विनंती हे आहे जी ना. तारीख त्यांनी जाहीर उपोषण केलेली आहे, केलं. उपोषण या होणार आहे का? करण, आमचं म्हणणं आहे, करण, त्या तात्काळ करण, आरक्षण आरक्षण, करण. सांगितलेलं आहे हे उपोषण होणार आहे का? एवढं फक्त सांगा, मग पुढची भूमिका मी सांगतो तुम्हाला. आरक्षण. उपोषण होणार. हो आबा, अहो तुम्ही कोणावर संभाजीराजांवर विश्वास संशय घेता का? नाही, तुम्हाला विचारतोय, संभाजीराजाला पण तुम्हाला विचारतोय मी. तोपर्यंत संभाजीराजा तारीख डिक्लेअर करत नाही. आता संभाजीराजा तारीख डिक्लेअर तुम्हाला विचारतोय, तुम्हाला करण गायकर साहेब, मी तुम्हाला विचारतोय. हा, ठीक आहे. अरे तुम्हाला आमोर विचारतोय मी. आता उपोषण होणार आहे का? उपोषण होणार आहे, ही दोन तरी भूमिका स्पष्ट स्वरूपामध्ये समोर आलेली आहे. डॉक्टर वाघमारेंनी सांगितलं की म्हणे कुठला GR आहे, त्या GRच्या मुळे आजही संपूर्णपणे गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीयेत. तो GR रद्द व्हावा याच्यासाठी डॉक्टर वाघमारे प्रयत्नशील आहेत. 2.5 वर्ष सरकारला येऊन झाल्याच्या नंतर ही डॉक्टर वाघमारेंची भूमिका कायम आहे. दिलीप पाटलांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मात्र अद्यापही उत्तर सापडलेलं नाही की ओबीसी आणि मराठा समाजाच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या भूमिका का म्हणून समोर येत आहेत सरकारकडून. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपल्या सगळ्यांना या निमित्तानं संभाजीराजांनी केलेल्या घोषणेच्या नंतर आता टप्प्याटप्प्यानं हे राजकारण पुढे कसं उलगडत जातं तेही पाहायचं आहे. तूर्तास वेळ मर्यादेमध्ये या चर्चेला इथंच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.